डुकरासारख्या जमिनी कुणी खाल्ल्या? चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंना सवाल। मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली जिल्हा बँकेतून 51 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि पैसे वाईट करून घेतले। दुसरीकडे भोसरी ते मानपूरपर्यंत ही डुकरासारखी जमीन कुणी खाल्ली, असा सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार एकनाथ खडसेंना विचारला आहे। पाहते काय म्हणाले। पत्रकार परिषद बघितली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी परवा म्हणजे मी त्यांच्याविषयी एक लक्षवेधी 2600 क्रमांकाची लक्षवेधी सभागृहात दाखल केली होती आणि त्याच्या उत्तरादाखल ज्या माननीय चंद्रशेखर बावनकुळे माननीय महसूल मंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याला तोडून मरोडून ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट करताय आणि बोलताना त्यांची पद जेवढी खाली आलेली आहे तेवढेच ते खाली आलेले बोलताना, म्हणून खऱ्या अर्थात त्याला उत्तर देण्यासाठी काही कागदपत्र घेऊन आपल्या समोर आणि आपल्या माध्यम समाजासमोर ते येण्यासाठी मी खऱ्या अर्थाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। 2600 नंबरची जी ही माझी लक्षवेधी होती ती खऱ्या अर्थाने मानपूर शिवारामध्ये 87 एकर म्हणजे 35 हेक्टर गटामध्ये 122 नंबरचा जो गट आहे त्या गटाला घेऊन होते। त्या गटाच्या संदर्भामध्ये मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने अनेक आंदोलन केले। 2001 पासून ते कुटुंब त्याच्यासाठी अनेक उपोषणं किंवा यांच्या घरी यांच्या दारी खेटा मारत होतं, त्यांना विनंती करत होतो की आमची जमीन आम्हाला द्या। तर यांनी 2002 मध्ये तिथे तापी पूर्ण शुगर अलाइट लिमिटेड नावाने एक फर्म उभी करून त्याच्यामध्ये काही डायरेक्टर घेऊन तिथे मी शुगर फॅक्टरी करणार आहे अशा पद्धतीत त्या लोकांना आश्वासन देऊन 87 एकरच्या आजूबाजूला काहीतरी जमीन तिथे कवडीमोल भागात विकत घेतली। तुम्ही जर बघितलं असेल या जमिनीचं खरेदी खत आता माझ्याकडे आहे, ते काहीतरी 6 एकर 6 एकर जमीन आहे, ही 13 लाख रुपयामध्ये घेतलेली। आज ती रोड टच जमीन आहे, त्याला कंपाऊंड पण त्यांनी केलेलं आहे। तर ही रोड टच जमीन आजची 50 लाख रुपये भावाची जमीन त्या टायमाला त्यांनी घेतली, 13 लाख रुपये भावात घेतली। शुगर फॅक्टरी झाली नाही। कालच्या दिवशी बोलताना ते सांगत होते की मी इथे इथेनॉल फॅक्टरी करणार होतो। ऑलरेडी तुम्ही जर बघितलं तापी पूर्ण शुगर अलाइट लिमिटेड नावाने हे करता आणि नंतर इथेनॉल करणार होतो। शेवटी मला माहिती आहे की त्यांचं वय पण झालंय, वारंवार त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीत इस्पितळामध्ये वेगळे इलाज पण होता आणि त्याच्यातून ते बरे होऊन आले काहीतरी पत्रकार परिषद घेत असतात। त्यांनी मागे जे पापं केले ते सगळे आता समोर यायला लागले, सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सगळे समोर आहेत। ही जी महारी इतमाची जमीन होती याच्या संदर्भामध्ये त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने तक्रार केल्यानंतर 10/2/2026 ला माननीय अप्पर मुख्य सचिव महसूल यांना मुंबई यांना एक पत्रव्यवहार माननीय कलेक्टरांनी केला। त्या कलेक्टरांनी केलेल्या पत्रव्यवहारमध्ये आता पत्रव्यवहार माझ्याकडे मी तुम्हाला त्याची कॉपी देतो। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सदर जमीन ही रिग्रँडच झालेली नाही। 51-52 पासून त्याची उतारे जर बघितले, हा 6 नंबरचा कॉलम आहे की सन 51-52 पासून आजपर्यंत 7/12 फेरफार नोंदी पाहता सदर जमीन रिग्रँड झालेली दिसून येत नाही। जे जमीन रिग्रँडच झाली नाही तिचा खरेदी विक्री होऊ शकत नाही। आणि हे महोदय कसं काय ते सरकार होतं, यांना महसूल मंत्री केलं होतं। महसूल मंत्री असताना तुम्हाला रिग्रँडचा अर्थ समजत नसेल आणि सांगता की ते भोकटा वर्ग एक असताना मी खरेदी केली आहे, दादांत खोटं सांगताय। एखादी महार वतनाची जमीन जर असेल तर तिला कलेक्टरकडून खरेदी करावी लागते, ती ज्या टायमाला रिग्रँड झालेली असेल तेव्हा। यांची तर रिग्रँड झालेली जमीन नव्हती, ही सरळ कलेक्टर महोदयांनी लिहिलेलं पत्र आहे। आणि हे सेम जे महसूल मंत्र्यांनी मला लक्षवेधी क्रमांक 2600 ला उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की ही जमीन रिग्रँड झालेली नाहीये। तरी हे म्हणता की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की ही जमीन महारत्नाची नाहीये। मग महारत्नाची तेव्हा नव्हती, नंतर झाली, असं कसं होऊ शकतं? ती मंडळी जे भांडते आहे ते कुठेतरी कायद्याच्या आधारावर भांडते आहे। त्या टायमाला आता काकूंची मी परवा बाईट पाहिली, त्यांनी सांगितलं की तिथे तर आम्ही साखर कारखान्याला ती जमीन देत होतो की आजूबाजूला रोजगार होईल, आमच्या मुलांना कुठेतरी रोजगार मिळेल, काहीतरी बाजारपेठ उठेल किंवा एक चांगलं चलन वाढेल, म्हणून आम्ही ती जमीन एका उदात्त हेतून देण्याच्या तयारीत होतो। यांचा उदात्त हेतू आम्हाला लक्षात आला म्हणून आम्ही देणार होतो। तर खऱ्या अर्थाने यांनी ती जमीन वेळेवर, आता ते तसं म्हणतात त्याचा तर माझ्याकडे काही प्रूफ नाही आहे, पण ते म्हणतात की तिथे शारदा एकनाथ खडसे, कुमारी शारदा एकनाथ खडसे त्या काळातल्या त्याही तिथे नव्हतं असं ते म्हणताय। ते तर व्हेरीफाय केलं पाहिजे कारण ते अतिशय गंभीर आहे। चमेलीबाईंच्या तोंडून ते बाईट आली, ते बाईट मी बघितली, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे। आणि ही खरेदी जर तुम्ही बघितली तर ही खरेदी तुम्हाला दाखवतो मी आज। या खरेदीमध्ये 8 लोकांनी खरेदी करून दिलेली आहे। 8 लोकांनी, हे तुम्ही बघू शकता, 8 लोकांनी खरेदी करून दिली। शेवटचं नाव 8वं आहे, शेवटचं नाव 8वं असं आहे, सीताराम भिका ताडे। आणि जर तुम्ही ही सूची क्रमांक 2 बघितलं तर याच्यामध्ये 7च नाव आहे। या 8 लोकांना खरेदीसाठी उभं केलं
आणि सूची 7च नाव दाखवते, याचा अर्थ 8वा माणूस खरेदीसाठी उपस्थित नव्हताच, कारण सूची खोटं बोलत नसते. आणि तुम्ही त्या टायमाला बोगस खरेदी करून घेतली, हे तर कन्फर्म झालं. म्हणून त्या लोकांचा उशिरा का होईना, सत्य परेशान होत आहे, पराजित नाही, म्हणून आज उशिरा का होईना गुन्हे दाखल झाला. अरे ते तर असं तर नाहीये ना की गिरीश महाजन साहेबावर ते 5-5 टर्म आमदार असताना निंबोरा पोलीस स्टेशन मकोका दाखल झाला आणि तो शून्याने तिथे गेला, असं तर काही झालं नाही ना. तुमच्या काळामध्ये जी यादवी चालली होती, की ज्या पद्धतीत तुम्ही चाललं होतं तसं तर झालेलं नाहीये. आणि तुम्ही सांगता की इथेनॉल करणार होतो, कधी सांगता शुगर फॅक्टरी करणार होतो. आणि तुम्ही आता माझ्यावर बोललात की मुक्ताई सहकारी साखर कारखाना मी मोडीत काढला नाही आणि तिथे मुक्ताईनगर शुगर एनर्जी लिमिटेड जे नंतर कारखाना सुरू झाला त्यांनी प्रायव्हेट विकत घेतला, तो त्याच्यावर तुम्ही म्हणता आमचा काही संबंध नाही. शिवाजी जाधव माझे मित्र होते, मोठ्या मोठ्या लोकांची माझी ओळख उठबस आहे. तो तुम्ही कारखानदाराच्याच घरची अवलाद आहे, त्यामुळे तुमची कारखानदाराशी उठबस असू शकते. आम्ही सर्वसामान्य गोरगरीब आहे, आमची मैत्री गोरगरिबांची, टपरीवाल्याशी, चहावाल्याशी, बसणाऱ्या उठणाऱ्या हॉकर्सची, यांच्याशी आमची मैत्री आहे. आम्हाला अशी मोठी शौक नाही. तुम्हाला ते मोठे शौक तुम्हाला लागला, पण तुमच्या माहिती सांगतो की आज जर बघितलं तर या कारखान्याची जर साईडवर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये त्या टायमाला रोहिणी प्रांजल खेवलकर 20 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2016 ते 20 सप्टेंबर 2016 पर्यंत ॲडिशनल डायरेक्टर होत्या. नंतर त्या 30 सप्टेंबर 2016 ते 22 सप्टेंबर 2020 पर्यंत डायरेक्टर होत्या. तुम्ही सांगता आमच्या कारखान्यात काही संबंध नाही, कारखान्यात तुमचा काही संबंध नाही, तर हे गळीत हंगाम करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथे कोणी आणलं? तुम्ही प्रत्येक गळीत हंगाम करताना तिथे पुढे पुढे होता. आणि मग तिथे जे 1600 बेरोजगार झाले त्याला जबाबदार कोण? अहो इव्हन इतकं भयंकर आहे की त्या टायमाला मीच पत्रकार परिषद घेतली की त्या कारखान्यामध्ये तुम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन त्या रोहिणीताई असताना इथे व्हाईस चेअरमन तुम्ही दाखवायचे, नाव मिरवायचे व्हाईस चेअरमन. आम्हाला काय माहित कोण आहे व्हाईस चेअरमन नाहीये, पण नावं तर आम्ही ऐकतो, लोकांकडून ऐकतो व्हाईस चेअरमन या ताई आहे म्हणून. तुम्ही त्यांना 51 करोड रुपयाचं लोन दिलं जिल्हा बँकेने, ही सगळ्याकडे चर्चा होती. याच्यावर तुम्ही अनेक पत्रकार परिषद झाल्या, त्या पत्रकार परिषद आजही युट्यूबला असतील. तुम्ही त्या कारखान्याचे पार्टनर होता, हे सगळ्या जगाला माहिती, जरी तुम्ही सांगत नसाल तरी. तुम्ही म्हणता इकडे ऊस नव्हता, पुऱ्या भागातला किंवा या विदर्भातल्या जामोद वगैरे भागातला ऊस जागेवर जळून जाळावा लागला लोकांना, तुम्ही काढलाच नाही. तुम्हाला कारखान्यामध्ये पैसे व्हाईट करायचे होते, मोठं लोन घेतलं, व्हाईट केलं आणि त्यानंतर पुढे तुम्ही सगळं जागलं आणि तिथे आज 3 पत्रही ठेवलं नाही. मग 1600 बेरोजगाराचे हा तुम्हाला लागणारच आहे. ते आज लागते, ते दिसते आहे सगळ्यांना, ते आज तुमच्या बोलण्यातून मी जाणवते आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बोलताना काय एकदम डेंजर शब्द बोलले. भोसरीपासून तर मानपूरपर्यंत ही डुकरासारखी जमीन कोणी खाल्ली? मी तुम्हाला डुक्कर बी म्हणू शकतो बा असं म्हटलं तर. अरे मुक्ताईनगरमधले सगळे ओपन प्लेस तुम्ही खाल्लेले आहे. टप्पा 2 मधली शैक्षणिक प्रयोजनासाठी जागा तुम्हीच घेतली. टप्पा 3 मध्ये तुम्ही महसूल मंत्री असताना, पुनर्वसन मंत्री असताना टप्पा 3 मध्ये तुम्ही एक निखिल गडसे टॅलेंटच्या नावाने थोडे पैसे घेऊन तुम्ही तुमच्या संस्थेला जागा दिली. अशा पद्धतीत तुम्हाला किमान खदानच्या बाजूची जागा बी पसली नाही आहे, ते बाजूची बी ती जे ते जागा तुमच्या नावावर गेलेली आहे. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने कोणत्या लायकीचे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि तुमच्यावर इतकं जास्त बोलण्याची वेळ त्यासाठी येते की तुम्ही लायकीच्या बाहेर गेला तर आम्ही बी तुम्हाला तेच सांगतो की त्याच गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी आहे, हे लक्षात ठेवा. तुमची अवकात दाखवायला तुम्हाला वेळ लागणार नाही. तुमच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस या मतदारसंघात 35 वर्ष राहिला आणि लोकांचं माझ्या माहितीनुसार पूर्ण त्याचं करिअर खराब केलं तरुण मुलांचं. अरे इव्हन तुम्ही फक्त थक हमी काहीतरी 10-12 करोड रुपयाची मधुकरला देऊ शकलो नाही, म्हणून मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचं पापही तुम्ही केलेलं आहे. आणि तो मधुकर साखर कारखाना बंद पडल्यानंतर जे लोक बेरोजगार झाले ना, त्या लोकांनाही तुम्हीच जबाबदार आहे. त्या टायमाला जिल्ह्याचे सर्व स्वतः तुम्ही म्हणून घेत होता, आम्ही तुम्हाला काही म्हणत नव्हतो, पण तुम्हीच म्हणून घेत होता. त्या टायमाला मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. जळगावची MIDC कधीच उठू शकली नाही, कधीच पनपू शकली नाही. पण तुमच्यासारख्या अशा भ्रष्ट माणसाने अशावधी चर्चा करणे हे अतिशय सूर्यावर थुकण्यासारखं आहे. तुमची लायकी तुम्हाला माहिती, तुम्ही इतका मोठा की माझ्यावर बोलल्यावर लोक मोठे होता. आम्ही आमच्या कष्टाने मोठे झालो आहे, तुमच्यासारख्याच्या नाही. तुमच्या कुटुंबातले तुम्ही मोठे करू शकले नाही, मुलगा निवडून आणू शकले नाही, मुलगी निवडून आणू शकले नाही. तुमची काय कुवत आहे सगळ्या जगाने पाहिलेली आहे. आणि जो चांगलं काम करतो लोक त्याच्या पाठीशी मागे उभे राहतात. तुम्ही हे जे केलंय हे पाप भरताय. गोर गरिबाचं, वंचिताचं, पीडिताचं शेती हडपून घेतली, 87 एकर शेती हडपून घेतली. जे लोकांना आज खऱ्या अर्थाने रोजगार उपलब्ध होऊ शकला असता, तिथे काहीही पेरलेलं नाही.
अजून तर तुमचे 2 प्रकरण यायचे आहे, ती येतील. 2016 पुनर्वसन मंत्री असताना तुम्ही जे केलं आहे ते डॉक्युमेंट काढलेले आहे. आणि ह्या 87 एकर जमिनीवर आजही जर उतारे पाहिले तर कापूस दिसतो, तिथे तूर दिसते. त्याचे मी बहुतेक तुम्ही काहीतरी लाटलंच असेल, कारण याच्यावर दिसतंय. आणि ते जर पाहिलं आता ते सॅटेलाइट इमेज घेतले तर 100% भकास आहे, काही लागलेलं नाही. त्या मावशींनी परवा पत्रकार परिषद घेतली, त्या आजूबाजूचं शेत आम्ही पाहिलेलं आहे, ते सगळं पडीत आहे. अशा पद्धतीत चर्चा करणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाचा जेवढा केला तेवढा दिशत कमी आहे. म्हणून किमान आपलं तोड जे आहे ना ते अतिशय गलिच्छ आहे, ते दाखवू नका लोकांना.